पवित्र पोर्टलचं एक महत्वपूर्ण अपडेट आलेलं आहे मित्रांनो, जे की शिक्षण सेवकाबाबतचं आहे. बरेच विद्यार्थ्यांना कन्फ्यूज करणारे चॅनल आहेत, ज्याच्यामध्ये ते वारंवार सांगत आहेत की शिक्षण सेवक कॅन्सल होणार आहे. तर ते अजिबात कॅन्सल होऊ शकत नाही. शिक्षण सेवक कॅन्सल का होत नाही याचं सुद्धा कारण सांगतो. ग्रामसेवक असेल, कृषी सेवक असेल, त्यानंतर तलाठी कॉन्ट्रॅक्ट मध्येच असतो 3 वर्ष. प्रोफेशनल पिरियड असतो, तो प्रोफेशनल पिरियड आपल्याला पूर्ण करावाच लागतो. तो पिरियड पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला खऱ्या अर्थाने एक गव्हर्नमेंट सॅलरी म्हणजे फुल पगार होत नाही. शिक्षण सेवकामधलं हे अपडेट आहे की जर समजा 2022च्या भरतीमध्ये तुम्ही 2 वर्ष जॉब केलेला आहे आणि 2025 मध्ये तुमची दुसऱ्या ठिकाणी निवड झालेली आहे, तर 22चे 2 वर्ष प्लस 25चं 1 वर्ष असे 3 वर्ष काउंट केली जातील. ही जी काही सूट मिळालेली आहे ती खरंच म्हणजे या सूटचं विचार करता खूपच स्वागत केलंच पाहिजे, कारण ही सूट सुद्धा महत्वाची होती. एखाद्या विद्यार्थ्याचं 2 वर्ष शिक्षण सेवक झालेलं आहे, परत त्याला ते 2 वर्ष प्लस म्हणजे 5 वर्ष शिक्षण सेवक होत होतं त्याच्याकडून. त्यामुळे हे जी काय GR काढलेलं आहे खूपच छान आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्याचा फायदा होणार आहे. जय महाराष्ट्र, धन्यवाद.